या क्षेत्रात माझं काहीतरी चांगलं होईल. आपल्याकडे LGBTQ हा एवढा मोठा विषय आहे, पण नाही ऍक्सेप्ट केला जाते अजूनही गव्हर्नमेंट कडून. हॅलो एव्हरीवन, दिस इज श्रेयस. कलाकार प्रेझेंट्स कॅन वी टॉकच्या आजच्या ह्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आजच्या या एपिसोडमध्ये एका अशा कलाकाराला भेटणार आहोत जो एक ऍक्टर आहे आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना कायमच हसवलंय. सो लेट्स वेलकम निमिष कुलकर्णी. सो निमिष, थँक्यू सो मच की तू आज वेळात वेळ काढून शो मध्ये आलायस. मला माहितीये की हेक्टिक स्केड्यूल चालू आहे. काल तू रात्री लेट पर्यंत प्रयोग करत होतास, आत्ता तू प्रयोगावरनं आलायस आणि या सगळ्या स्केड्यूल मध्ये वेळात वेळ काढून आल्यानंतर खरंच तुझे मनापासून आभार. अरे थँक्यू सो मच, मला इन्व्हाइट केलंयस आणि मला यायचंच होतं, बरेच दिवस झाले. सो आज जुळून आलं सगळं. सो छान वाटतंय मला. थँक्यू. सो आता जसं मी म्हटलं की आपल्या सगळ्यांना माहितीये की तू एक ऍक्टर आहेस आणि एक तुझा मेन जॉनर आपण असं म्हणू शकतो की कॉमेडी आहे. तो आम्हा सगळ्यांना कायम हसवलंयस. पण मला असं वाटतं की कॉमेडी हा एक खूप सिरियस विषय आहे, राईट? एव्हरीवन कॅनॉट बी अ कॉमेडियन. सो हा जो एक गंभीर विषय आहे, ह्याच्यामध्ये तू स्वतःला एक कॉमेडियन म्हणून किंवा एक कॉमेडी ऍक्टर म्हणून असं मी म्हणेन कसं मोल्ड करतोस? व्हॉट इज युअर सिक्रेट रेसिपी? मलाही सापडली नाही ऍक्च्युली ही रेसिपी, खरं सांगायचं झालं तर श्रेयस. म्हणजे मी तुला सांगतो, मी लहानपणी बालनाट्यांमध्ये काही कामं केली आहेत. मी कल्याणमध्ये माझं घर आहे, माझे आई बाबा अजूनही तिकडे राहतात आणि सो मी तेव्हा बालनाट्यांमध्ये जेव्हा काम करायचो तर मी कधीच माझ्या मते कॉमेडी बेसिकली ना, आपल्याकडे एक काय म्हणतो या पठडीतला अभिनेता असं एक कॅटेगराईज पटकन केलं जातं. तर कॉमेडी हा जॉनर असेल माझा पुढे जाऊन, खरं तर असं मला कधीच वाटलं नव्हतं किंवा माझ्या मते माझं काम बघणाऱ्यांना नाही कोणाला वाटलं नसेल तेव्हा की मी असं काहीतरी अशा शो मध्ये असेल किंवा मी असं काहीतरी काम करेन आणि याला माझं जॉनर म्हटलं जाईल पुढे जाऊन. कारण मी बालनाट्यांमध्ये जी काही कामं केली, कॉमेडी असते म्हणजे सिच्युएशनल कॉमेडी असेल जर कुठे असेल तरच. पण मी जी काही 2-3 बालनाट्य केली तर त्यातलं एखादं किंवा 3-4 बालनाट्य केली असतील ज्यातलं एखादंच असं असेल की जिथे सिच्युएशनल कॉमेडी होती. बाकीच्या ह्याच्यात पण सिच्युएशनल कॉमेडी होती, पण जास्त भर हा काय म्हणतो आपण इमोशन्स किंवा इंटेन्स काहीतरी आहे आणि काहीतरी दुःखाची झालर आहे या झोनला जास्त होतं. सो त्याच्यानंतर मी कॉलेजला गेलो. तर हा तर एक खूप वेगळा विचित्र किस्सा आहे जो मी दरवेळी सांगतो लोकांना, की मी अशा एका एकांकिकेत काम केलंय जी कॉमेडी एकांकिका होती आणि म्हणजे विनोदी एकांकिका. बेसिकली त्यातून अपेक्षित हे होतं की विनोद झाला पाहिजे पूर्ण वेळ आणि एंडला आपल्याकडे एक असतं बघ की काहीतरी मेसेज असतो. तर अख्खी एकांकिका सगळे ऍक्टर्स विनोद करायचे आणि शेवटी जो मेसेज द्यायचो तो मी होतो. मी काहीही एकांकिकाभर काही विनोद केलेत किंवा हे केलंय असं काही नाही. जे काही 2-4 वाक्य असतील ज्यातून घडले असतील विनोद, पण ते पण काही असं की माझी भूमिका तशा प्रकारची आहे की स्लॅपस्टिक आहे म्हणूया. स्लॅपस्टिक तर म्हणजे काही संबंधच नाही स्लॅपस्टिक वगैरेशी, पण सिच्युएशनल वाईज पण अगदी 2-4 पंचेस ते पण समोरच्याकडून आले असतील तर. पण शेवटी जो एक पॅच असतो आपण म्हणतो मोनोलॉग, की आता परफॉर्म करायचा एक स्पॉट वगैरे येतं जे टिपिकल एकांकिकेची पद्धत असते की एक व्हाईट स्पॉट पडणार आणि मग तुम्ही बोलणार आणि लोक टाळ्या वाजवणार. सो अशाच प्रकारचे रोल मी केले होते. सो अचानक जेव्हा हास्यजत्रेचं ऑडिशन दिलं आणि त्याचं सिलेक्शन झालं तेव्हा मलाही रिअलाइज झालं की अरे बापरे, हेही मला जमू शकतं मे बी. मी जेव्हा ऑडिशनला गेलेलो तेव्हा मी शपथ सांगतो, मी ऑडिशनला जाताना या झोनला होतो की मी का जातोय किंवा म्हणजे मी हा प्रकार कधी मी ट्रायआउटच केला नाहीये किंवा मला तेवढा विश्वासच नाहीये की नाही मला हे जमू शकतं. पण अगेन जेव्हा सिलेक्शन झालं त्याच्यानंतर मला आठवतंय की सचिन सरांनी मला सांगितलं होतं की एक प्लस होता ज्याच्यामुळे तुझं इथे सिलेक्शन झालंय आणि ते म्हणजे नॅचरल परफॉर्मन्स. सो तू नॅचरल वाटलास परफॉर्म करताना आणि म्हणून तुला. सो मला एवढं कळलं की त्यांनाही कॉमेडी अपेक्षित नाहीये किंवा आपल्याकडे जो एक टिपिकल फॉर्मॅट करून ठेवलाय की कॉमेडी म्हणजे तुम्ही काहीतरी विचित्रच एक्सप्रेस केलं पाहिजे किंवा काहीतरी विचित्रच वाटलं पाहिजे किंवा काहीतरी टिपिकल त्या रिॲक्शन्स ज्या ठरलेल्या आहेत तशाच दिल्या पाहिजेत किंवा तसंच एक बोललं पाहिजे, स्लॅपस्टिकच केलं पाहिजे, असं काही नाहीये. तुम्ही नॅचरल परफॉर्म करूनही कॉमेडी करू शकता. कारण कॉमेडी
हा त्यातला एक भाग आहे, ऍक्टिंगचाच भाग आहे असं मला कायम वाटतं की कॉमेडीच, तुला कॉमेडी करता येते यार, तू किती भारी करतोस. तुम्हाला माहित नाही की आत्ता आपण बोलताना पण कदाचित आपण 2-4 अशा गोष्टी बोलू ज्या कॉमेडी असतील आणि त्याच्यातून आपल्याला असं वाटतं की हा ऍक्टर म्हणून एवढं कॉमेडी मी करूच शकतो. सो तुम्ही नॅचरल किती परफॉर्म करताय ते जास्त मॅटर करतं माझ्या मते. ऍब्सोल्युटली. आणि पण मला सांग की आता जसं तू म्हणालास की तू शाळेमध्ये असताना किंवा कॉलेजमध्ये असताना एकांकिका केल्यास किंवा नाटकं केलीस, हे कधी ठरलं की हा मला ऍक्टरच व्हायचंय, की आता मला नाही जॉब बिब नाही करायचं, तर मी फुल टाइम करणार आहे, हे माहिती होतं आधीपासून? नाही, अजिबात नाही. खरं तर इच्छा खूप असते आणि मिडल क्लास फॅमिली बॅकग्राऊंड, सो एक आपल्याला लहानपणापासून एक जबाबदारी वगैरे या सगळ्या गोष्टी असतात. सो तसं होतंच अर्थात. आणि आईबाबांची इच्छा होती की त्यातल्या त्यात हुशार होतो मी, बरे टक्के असायचे दरवेळी, तर त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की नाही हा आता एकतर सायन्स घेऊन काहीतरी इंजिनियर किंवा हे, आपल्याकडे 2च ऑप्शन असतात, इंजिनियर किंवा डॉक्टर, किंवा मग कॉमर्स घेऊन CA वगैरे असं काहीतरी होईल. कोणालाच वाटलं नव्हतं की मी आर्ट्स वगैरे घेईन. आणि लकीली मला 10वीला पर्सेंटेजही असे मिळाले की जिथे मग सगळ्यांच्याच अपेक्षा वाढल्या की नाही याला आता असंच काहीतरी केलं पाहिजे. पण ना बेसिकली म्हणजे लहानपणी एक काय म्हणतो आपण उन्हाळी शिबिर जसं असतं बालनाट्यांचं, तशा इथे मला पाठवलं होतं आणि ते माझ्या बाबांनी पाठवलं होतं. सो बाबांची खूप इच्छा होती की मी काहीतरी वेगळं करावं. आणि बेसिकली मला क्रिकेटही आवडायचं. सो मला असंही वाटायचं की क्रिकेटमध्येही काही झालं पाहिजे, पण कुठेतरी ऍक्टिंगशी जास्त कनेक्ट असल्यामुळे किंवा ते जास्त सवयीचं झाल्यामुळे लहानपणीच मला असं झालं की नाही, मी ऍक्टिंगसाठी ट्राय केलं पाहिजे. सो इच्छा खूप होती की मला ऍक्टर व्हायचंय. 11वीत मी म्हणून रुपारेलला ऍडमिशन घेतलं, रुपारेल कॉलेजला, जे वन ऑफ द काय म्हणतो आपण नाटक किंवा एकांकिका या कॅटेगरीसाठी खूप चांगलं कॉलेज आहे की जे इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन्स करतात. माझं बॅड लक होतं की आमच्या 11वी नंतर काही इश्यूज झाले कॉलेजमध्ये आणि त्याच्यामुळे करता नाही आले. पण माझ्या 11वीत खूप चांगले चांगले डिरेक्टर्स होते, म्हणजे ओंकार राऊत, मकरंद सावंत, त्याच्यानंतर अद्वैत दादरकर आमचा डिरेक्टर. सो एक अंदाज आला होता की हा या क्षेत्रात आपल्याला काहीतरी करायचं आणि ते करू शकतो. मग कॉलेजची वर्ष संपेपर्यंत असं झालेलं की नाही करायचं तर आहे, पण नक्की मार्ग सापडत नव्हता, किंवा मार्ग सापडत नव्हता म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की एक गोष्ट खूप चांगली असते आपण आपल्यासाठी, किंवा आता तू पण मुंबईच्या जवळच आहे, आपण काही प्रॉपर मुंबईतले नाही, मी कल्याण, तू डोंबिवली किंवा ठाणे जरी आपण म्हटलं तरी आपण मुंबईहून थोडेसे बाहेरच पडतो, पण स्टील आपण मुंबईच्या खूप जवळ असतो. म्हणजे आपण मुंबईत आत्ता अशी मुलं बघतो किंवा असे जास्त वयातले देखील पुरुष स्त्रिया बघतो की जे स्ट्रगल करायला आलेत खूप लांबून, दिल्ली असू दे किंवा अजून कुठली छोटी छोटी गावं, खेडं, शहरं सगळंच असू दे, पण त्यातल्या त्यात एक प्लस असतो की आपण खूप जवळ असतो. सो त्याच्यामुळे कनेक्ट कुठेतरी राहिला, जरी एक कॉलेज झाल्यानंतर पण. आणि मग थोड्या काही कॉम्पिटिशन्स बघणं, मग काही एकांकिका स्पर्धा करणं आणि मग त्यातून कोणाशी ओळखी होणं, या प्रकारात या सगळ्या गोष्टी होत असताना मी 22 वर्षाचा असेल जेव्हा मला असं वाटलं होतं की यार मी जेवढे प्रयत्न करतोय मे बी मला ते सगळं नाही मिळत आहे किंवा तसं सगळं नाही मिळत आहे. पण माझा एक मित्र आहे ज्यांनी मला सांगितलं की नाही तू एक काहीतरी प्रयत्न कर की जिथे तुला वाटेल की नाही यार मैंने अच्छा किया कुछ लाईफ में. म्हणजे या क्षेत्रात मुळात तू इतकी वर्ष जर तुझं म्हणणं आहे की मला काहीतरी करायचंय तर काहीतरी कर की ज्याच्यामुळे तुला वाटेल की नाही मी बाबा एवढी वर्ष वाया नाही घालवली. आणि मग ते असं थोडासा प्रयत्न झाला आणि माझं नशीब चांगलं की माझ्या नशिबाने मला हास्य जत्रेचं ऑडिशन क्रॅक करता आलं आणि मग पुढे हा प्रवास सुरू झाला. पण मला फ्रँकली स्पीकिंग अजिबात वाटलं नव्हतं की या क्षेत्रात माझं काहीतरी चांगलं होईल. सो मला असं वाटलं होतं एका पॉइंटला मी 22 वर्षाचा असताना की आता मला जॉब करावा लागेल म्हणून. सो पण ही प्लस गोष्ट असते किंवा आपल्यासाठी किंवा ही पॉझिटिव्ह गोष्ट असते की आपल्याला जे क्षेत्र आवडते किंवा जिथे काम करण्याची इच्छा आहे तेच काम आपल्याला करता येते. सो टचवूड मी खूप लकी आहे या बाबतीत आतापर्यंत तरी. आणि हास्य जत्रा म्हण किंवा आता तू नाटक करतो आहेस किंवा फिल्म्स असतील, वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स असतील, तुला असं वाटतं का की एक कॉमेडी किंवा कॉमेडियन म्हणून एकदा छाप लागला किंवा आपल्याला तसेच रोल्स मिळत राहतात की इट्स नॉट लाईक दॅट? खूप इम्पॉर्टंट विषय हा असं मला वाटतं. खरं तर आपण खूप कॅज्युअल बोलतोय. सो पण आता विषय निघालाच तर तुला सांगतो की असं वाटतं आणि कधी कधी वाईट वाटतं की पटकन तसंच कॅटेगराईज केलं जातं
म्हणजे तुम्ही कुठल्या इव्हेंटला जा, याच्यात ना आपली म्हणजे मला वाटत नाही की याच्यात कोणाची चूक आहे, पण या गोष्टी आपल्याकडे सर्रास होतात आणि ज्याच्याबद्दल वाईट वाटतं. आता ती खंत आहे की असं नाही झालं पाहिजे असं वाटत राहतं, पण ते होतं कधी कधी की तुम्ही कुठल्याही इव्हेंटला जा, तुम्ही कुठेही जा, मान्य आहे की असा एक शो करतोय की जिथे म्हणजे ज्याची बेसिक हेतूच हा आहे की लोकांना हसवायचं आहे, हास्यजत्रा, किंवा जी काही मी 1-2 नाटकं केली त्याचा पण बेसिक हेतू हाच होता की लोकांना हसवायचं आहे. त्याच्यामुळे मान्य आहे की विनोदी काम करतो. पण जेव्हा ओळखच अशी करून दिली जाते ना इव्हेंट्सना म्हणा, किंवा एक इन जनरल ऑडियन्स म्हणून जरी कोणी नाटक बघायला आलं असलं तरी शेवटी ते बघतात अरे तुम्ही मस्त कॉमेडियन आहात, तर हा जो ठप्पा लागतो ना, तर खूप असं सांगावंसं वाटतं की म्हणजे असं नाहीये खरं तर, की तुम्ही असं डिरेक्टली तुम्ही कॅटेगराईज नाही करून टाकलं पाहिजे. की कारण काय होतं आता खूप मनापासून वाटतं की नाही आता वेगळंही काही करायचं आहे. ऍक्टर म्हणून ना माझ्या मते कधीच आपली भूक संपत नाही. तुम्हाला असं होत असतं दरवेळी की नाही नाही हे मी आता केलं, आता मला हे करायचंय, अच्छा हे पण जमतंय का, अच्छा मे बी थोडंफार जमतंय, पण मग आता हे पण करून बघूया. जे करतोय त्याच्यात तर आपल्याला इम्प्रूव्ह करायचंच असतं, पण ते सोडून आपल्याला काय येतंय ही गोष्ट कायम ट्रायआउट करायची असते. आणि गोस्वामी सरांनी आणि मोठे सरांनी, किंवा फॉर दॅट मॅटर संतोष सरांकडे आता मी नाटक करतो, या आधीचं नाटक मी राजेश सरांकडे गेले, माझ्या सगळ्याच डिरेक्टर्सनी, सगळ्यात पहिला डिरेक्टर माझा अद्वैत दादरकर, त्याच्याही आधी मी बालनाट्य करायचो तेव्हा मेघन गुप्ते, कोणत्याही डिरेक्टरनी मला याची जाणीव नाही करून दिली आहे कधीच की तुला आता विनोद करायचे किंवा तुला आता लोकांना हसवायचंय. ती जबाबदारी त्यांनी घेतली आहे, आमच्या लेखकांनी किंवा दिग्दर्शकांनी ही जबाबदारी घेतली आहे. याचा अर्थ काय की आम्ही तुम्ही दिलेलं स्क्रिप्ट तुम्ही ज्या प्रकारे बसवताय ते परफॉर्म करतो. आम्ही स्टँडअप नाही करत की आम्हीच काहीतरी हे करतो. हा, त्याच्यात 4-5 इम्प्रॉम्प्ट सुचलेले असतात, पण ते सिच्युएशनला धरून असतात. सो मी सिच्युएशन परफॉर्म करतो आणि हा एक भाग आहे ऍक्टिंग करण्याचा, किंवा काय म्हणतो आपण सिटकॉम जे आपण म्हणतो सिच्युएशनल कॉमेडी, हा एक प्रकार आहे की तुम्ही सस्पेन्स म्हणता, तुम्ही थ्रिलर म्हणता, तुम्ही काहीतरी इंटेन्स काम करणं म्हणता, असे वेगवेगळे जे प्रकार आहेत. ह्युमरमध्येही बरेच प्रकार आहेत, ब्लॅक ह्युमर असतो, सटायर असतं, सगळ्या फार्स असतो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. पण याच्यात प्रत्येक गोष्ट करताना शेवटी आम्ही जे परफॉर्म करतो ते कॅरेक्टर म्हणूनच परफॉर्म करतो. सो आम्हाला एक अप्रोच सांगितला असतो कॅरेक्टरचा, किंवा आम्ही थोडासा अभ्यास करून त्याचा अप्रोच शोधला असतो आणि तेच आम्ही परफॉर्म करायला जातो. सो तेव्हा जेव्हा असं सांगितलं जातं की नाही नाही आता तुम्ही काय, मग काय होतं ना कधी कधी असं जाणवतं, आता डिरेक्टली नाही सांगत कोणी, पण बाहेरून कुठून तरी कानावर येतं, किंवा अशा गोष्टी ऐकायला मिळतात, किंवा मग ही कारणं मिळतात वाया की अरे इथे तुझं नाही झालं सिलेक्शन कारण की तुझ्याकडे तसंच ऍक्टर म्हणून बघितलं जातं की जो विनोद करेल किंवा जो विनोदी काम करतो. आणि जे मला कधीच नाही वाटत, म्हणजे गोस्वामी सरांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की आमच्या शो मधले ऍक्टर्स हे सिच्युएशन परफॉर्म करणारे ऍक्टर्स आहेत. म्हणजे उद्या तुम्ही त्यांना बाहेर जरी कुठल्या फिल्ममध्ये घेतलं, नाटकात घेतलं, सिरियलमध्ये घेतलं, तरीही ते तितक्याच ताकदीने इमोशनल सीन पण परफॉर्म करू शकतात. इव्हन मी तुला हेही सांगेन की आमच्या शो मध्ये देखील, हास्यजत्रेत देखील असे कित्येक स्किट्स आहेत की जिथे तुला फक्त विनोद नाही दिसत. मी 50% वर म्हणेन, जिथे तुला कुठेतरी एक इमोशनल टच दिसतो, जिथे तुला कुठेतरी दिसतं की याच्यात सामाजिक जाणीवांबद्दल बोललं जातंय, किंवा एक कॅरेक्टर म्हणूनच तो माणूस बोलतोय. तुला असं नाही दिसणार की आता हा कॅरेक्टर सोडून काहीतरी वाटेल तसे विनोद करतोय, किंवा काही चाळे करतोय, काय म्हणतो आपण त्याला की शारीरिक गोष्टी करून, किंवा स्लॅपस्टिक ह्युमर जो आपण त्याला म्हणतो, स्लॅपस्टिक कॉमेडी, तसं काही करण्याचा प्रयत्न करतोय, असं कधीच होत नाही. सो हीच गोष्ट शिकवली गेली असल्यामुळे आम्हाला असं होतं की आमची भूक वाढत जाते, नाही ऍक्टर म्हणून आम्हाला अप्रोच व्हा, किंवा आमच्याकडे ऍक्टर म्हणून बघा. मग इरफान खानला तुम्ही इंटेन्स कॅरेक्टर्स करतो असं म्हणाला, त्याचे डोळे खूप बोलतात म्हणाला, पण त्याच ऍक्टरनी थँक्यू सारखा सिनेमा असू दे, किंवा लाईफ इन अ मेट्रो जर बघितलं असेल तर त्यासारख्या सिनेमांमध्ये तितक्याच ताकदीने कॉमेडी पण केली आहे, ज्याला आपण म्हणतो की हा विनोदी, हे एक विनोदी काम आहे, तो तितक्याच ताकदीने केलं. हे तर खूप मोठं नाव झालं, पण असे कित्येक नट आहेत, किंवा फॉर दॅट मॅटर लक्ष्मीकांत बेर्डेंचं काम आहे, अशोक मामांचं काम आहे, अशोक सराफांचं काम आहे. सो असे कित्येक ऍक्टर्स आहेत, भरत दादा आहेत, भरत दादांचं आता नाटक चालू आहे अस्तित्व नावाचं,
ज्याच्यात ते पूर्ण वेळ एका वडिलांची भूमिका बजावतात. आणि आतापर्यंतची त्यांनी काही कामं केली होती, त्यातही शिक्षणाच्या आईचा घो सारखा मूवी होताच, चित्रपट होताच की ज्याच्यात त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं काम केलं. मग म्हणजे तुम्ही त्या लोकांना किंवा सगळ्यांनाच ऍक्टर म्हणूनच बघता ना, आणि बघितलंच पाहिजे. सो तुम्ही असं नका करू की अच्छा हा या प्रकारचं काम करतो पण मग याला या प्रकारचंही काम बरं येतं रे, किंवा हा या प्रकारचंही काम करू शकतो का. ऍटलिस्ट ऑडिशन घ्या आणि मग ठरवा की हा या प्रकारचं काम करू शकतो किंवा हा या रोलला जातोय आणि आपण याला कास्ट करूया. आधीच नका ठरवू, अशी माझी खंत आहे. त्यात आता आपण जेव्हा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेबद्दल बोलतोय, मी आय थिंक हे बोलू नाही शकलो, पण तुझं आणि शिवालीचं जे नवरा बायकोवाला स्किट आहे ते माझं खूप फेवरेट आहे. आणि मी स्वतः सांगू शकतो की कोविड मध्ये आय थिंक आपण सगळे जगू शकलो महाराष्ट्राच्या हास्यजत्रेमुळे. ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये तुला काही एक्सपिरियन्सेस आले आहेत का की सगळेच आपण खूप एकटे पडलो होतो आणि ही सिरियल चालू होती, कसा रिस्पॉन्स येतो ऑडियन्स कडून? नाही रे, खूप इमोशनल करणारा रिस्पॉन्स असतो, खूप आनंदी करणारा रिस्पॉन्स असतो. सगळे इमोशन्स एकत्र असतात त्यावेळी. म्हणजे वाईटही वाटतं, छानही वाटतं की आपल्याकडून काहीतरी चांगलं होतंय, सगळ्या मिक्स्ड गोष्टी असतात. पण काही काही मेसेजेस, म्हणजे मला समीर दादांनी आय गेस वाचून दाखवला होता एक मेसेज, तो मला आठवतोय की एक कपल होतं, दाम्पत्य होतं, त्यांचं बाळ गेलं होतं काही महिन्यांचं किंवा वर्षांचं. आणि म्हणजे त्या खूपच डिप्रेशनमध्ये होत्या. आणि त्यावेळी त्यांनी असा मेसेज केला होता की गेले 2-4 आठवडे झाले आम्ही हास्यजत्राच बघतोय फक्त, आणि आम्हाला तेवढा वेळ का होईना पण असं वाटतं की नाही आपण थोडं दुःखाला बाजूला केलं पाहिजे आणि आमच्याकडून नॅचरली होऊन जातं तसं. सो तुम्ही हे काम आमच्यासाठी करताय. आणि खरं सांगू का, काम करत होतो फक्त. म्हणजे ना अजिबात असं काही डोक्यात नव्हतं की आता आपल्याला लोकांना कसं खुश करायचंय किंवा त्यांना कसं दुःखापासून लांब न्यायचंय, हा अप्रोचच नव्हता. एवढंच म्हणणं होतं की आपलं नशीब आहे की कोविडचा काळ असतानाही आपल्याला काम करायला मिळतंय 2-3 महिन्याच्या ब्रेक नंतर, आणि जे खूप मॅटर करतं. आणि जर आपल्याला तसं करायला मिळतंय तर ते आपण खूप चोख केलं पाहिजे. आणि ते होत गेलं तसं. आणि मग हळूहळू जसे हे मेसेजेस यायला लागले किंवा कॉल्स यायला लागले, एक मला आठवते मी वॅक्सिन घ्यायला गेलो होतो, माझं 2nd वॅक्सिनेशन होतं कोविडचंच. तर माझी मैत्रीण भेटली मला ONGC मध्ये, माझी आत्या होती, तर तिकडे मी गेलो होतो. तिथे तिचे बाबा पण काम करत होते, ते वॅक्सिन घ्यायला झाले होते. तर ते माझी मैत्रीण घेऊन गेली. मी म्हटलं अगं, मी त्यांना तिचे बाबा म्हणूनच भेटायला गेलो. तर ते जवळजवळ पाया पडले. आणि माझं असं झालं की नाही काका, म्हणजे काय झालं, तर ते रडायला लागले. आणि रडत होते म्हणजे कळत होतं की त्यांच्या डोळ्यात प्रचंड पाणी आहे आणि ते खूप इमोशनल झाले. तर त्यांनी असं सांगितलं की कोविडमध्ये दुसऱ्या लाटेत त्यांचा भाऊ गेला आणि त्याच्यानंतर एक नॅचरली डिप्रेशन घालवायला काही दुसरे मार्ग त्यांनी निवडले होते. आणि त्याचा त्यांना अजून त्रास व्हायला लागला होता की एकतर भाऊ गेल्याचं दुःख, त्यात त्या मार्गांचं वेगळं आहे की सगळ्याच गोष्टी तुमच्या फॅमिलीमध्ये पण सगळ्या गोष्टी डिस्टर्ब व्हायला लागतात, सगळं होतं. तर तेव्हा ते म्हणाले की आता हास्यजत्रा बघितल्यापासून मुलीला इतकं बरं वाटतंय माझ्या की मी परत तो मार्ग न निवडता हा मार्ग निवडलाय माझं डिप्रेशनला दूर करायला. आणि जेव्हा माणूस समोरचा तुम्हाला थँक्यू म्हणतो ना श्रेयस, तेव्हा इतकं काय म्हणतो आपण, खूप वेगळ्या प्रकारचं छान फिलिंग असतं ते. म्हणजे आपण ना थँक्यू हा शब्द खूप कॅज्युअल करून टाकलाय. तू इतका सहज कोणीही कोणाला बोलून जातं ना, तर कधी कधी असं वाटतं की यार या थँक्यूची किंमत खूप मोठी आहे खरं तर. म्हणून धन्यवाद म्हणून मला ना काही काही शब्द हे खरं तर ना इंग्लिश पेक्षा मराठीत खूप छान वाटतात. टेक केअर इतकं सहज झालंय ना हल्ली की अरे गुड नाईट टेक केअर TC, तर ते इतकं कॅज्युअल झालंय ना. पण हेच तू मराठीत सांग कोणाला किंवा बोल काळजी घे, ह्याच्यात ना एक वेगळं फिलिंग आहे. तर जेव्हा कोणी असं थँक्यू किंवा स्पेशली धन्यवाद म्हणतं ना की तुमच्यामुळे, तर आम्हालाच धन्य झाल्यासारखं वाटतं की बास, की हे ठरवलं नव्हतं की हे करायचंय आयुष्यात, हे घडलंय ज्याच्यासाठी हा शो, दोन्ही सचिन सर, सचिन स्क्वेअर म्हणतो आम्ही त्यांना,
ते विद्यापीठं म्हणतो आम्ही त्यांना, युनिव्हर्सिटीज आहेत, त्यांच्यातच ते, आणि त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं आणि आमच्या नशिबाने आम्हाला त्यांच्याकडून शिकायला मिळतं आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रवास घडून आला. सो मी कायम थँकफुल असेन या शोसाठी. आणि जेव्हा कधी लोक सांगतात की तुमच्या शोमुळे आम्हाला असा आनंद होतो आणि हा शो कधीच बंद नको होऊ दे, मीही मनातल्या मनात हे प्रे करतो की हास्यजत्रा असंच चालू राहिलं पाहिजे, कारण खूप लोकांना या शोनी अशा काळात आधार दिलाय जेव्हा त्यांचा आधारच त्यांना सोडून जात होता. मे बी. क्या बात आहे. आणि ही किती कमाल आहे की आय थिंक यू आर ब्लेस्ड असं मी म्हणू शकतो. मी कायम म्हणतो की समज तुम्ही एक कलाकार असाल तर तुम्ही खरंच ब्लेस्ड असता, कारण की प्रत्येक जण हा कलाकार नसतो. आणि जसं तू म्हणालास की तू फक्त प्रामाणिकपणे तुझं काम करत होतास आणि त्या कामामधून लोकांच्या लाईफवर इम्पॅक्ट झाला, आणि ही किती मोठी गोष्ट आहे. म्हणजे आज डिप्रेशनमधून बाहेर यायला लोक हजारो लाखोनी काउन्सिलरला पैसे देतात. मला वाटतं त्या काउन्सिलरच्या फिया बघून लोक अजून डिप्रेशनमध्ये जात असतील. पण तुम्ही हे काम किती सहजपणे केलं जे लोकांच्या आयुष्यामध्ये. आय कॅन टेल यू की जेव्हा हॉस्पिटल्स मधले ते व्हिडिओज यायचे की टेलिव्हिजन लावलेत आणि तिथे हास्यजत्रा चालू आहे किंवा एअरपोर्ट्सवर असायचे, आणि हे खूप वेगळं फिलिंग आहे रे की तुम्ही सगळीकडे दिसताय. तू बिलीव्ह नाही करणारी गोष्ट, कोविडमध्ये मला कोविड झाला सेकंड वेव्हच्या जस्ट आधी, आणि तेव्हा ना बऱ्यापैकी नॉर्मल झाल्या होत्या गोष्टी. म्हणजे तू स्वतः हॉस्पिटलला जाऊ शकतोस, सिव्हिअर नसेल कोविड तर तू तुझा रिपोर्ट दाखवू शकतो, तुला होम क्वारंटाईन व्हायला सांगतात. जेव्हा मी माझा रिपोर्ट घेऊन गेलोय, माझ्या समोर माझंच किट चालू होतं रे. आणि मला इतकं भारी वाटलं, इतकं काय म्हणतो आपण ते भारी पण वाटणं असतं. बरं तू पॅक्ड असतो सख्खा कारण तुला कोविड झालाय, पण मी तुला हे खोटं नाही सांगत आहे. मी काय म्हणूया आपण धंदे पे बैठे कॅमेरे के सामने बैठे. मी खोटं नाही सांगत आहे. माझ्या डोळ्यात बघून किंवा फक्त एवढ्या पार्ट मधून ओळखलंय रे. अरे वा, लोकांनी की अरे तुम्ही हेच आहात ना वगैरे. सो ही फिलिंगच खूप खूप कमाल आहे म्हणजे. आणि मी कायम म्हणतो की हास्य जत्रेत मला हा शो पण मी करू शकतो याच्यासाठी मला पुश माझ्या मित्राने केलं, जो तिथे आधी असिस्टंट डिरेक्टर पण होता, रायटर पण होता, आता तो रायटर आहे, विनायक पुरुषोत्तम. सो व्हेरी थँकफुल की त्यांनी मला असं पुश केलं की नाही तू हे करू शकतोस. सो त्याच्यामुळे हे सगळं आज बघायला मिळालंय, अनुभवायला मिळालंय आणि जे काही घडलंय आज आयुष्यात. सो आपण जसं म्हणतो की आपला मेन मुद्दा हा आहे की आपल्या ऑडियन्सला आणि तुझ्या फॅन्सना कलाकारामागचा एक खरा माणूस दिसावा. तो आय थिंक आत्तापर्यंत आपण ज्या गप्पा मारल्या त्याच्यामधनं खरंच दिसतं की तू किती हंबल आहेस आणि किती ग्राउंडेड आहेस. सो आय थिंक थँक्यू सो मच परत एकदा की आपण या गप्पा मारतो. तुझ्यामुळे आय थिंक मला एक थोडा नॉस्टॅल्जिया होता की तू आत्ता सुद्धा माझ्या फोनवरती युट्यूबच्या सर्च मध्ये बघशील तर पहिल्या टॉप सर्च मध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा असते. सो आय थिंक दॅट इज ऑलवेज बिंग देअर. पण मला सांग मग आम्ही तुला एवढं कमी का बघतो यार? हा ना प्रश्न दुनिया जानना चाहती है सलमान खान की शादी कब होगी और ज्यादा नाही रे. काय ना काही गोष्टी घडल्या हळूहळू. मुळात ना काय म्हणतो आपण वर्कआउट होत नाहीत काही गोष्टी. मी जसं म्हणालो तुला की हा शो आहेच पण इतरही काही कामं करायची असतात आणि मला कायमच असं वाटायचं की अजूनही जॉनर्स ट्रायआउट केले पाहिजेत किंवा इतरही प्रकारचं काम ट्रायआउट केलं पाहिजे. हास्यजत्रा हे कायम करायचं असतं. पण हल्ली मी तुला सांगेन की कधी कधी डेट्स नाही मॅनेज होत तर प्रयोगच एवढे लागत आहेत. मी तुला आजही म्हटलं की काल रात्री मी प्रयोग केला, आज प्रयोग केला. सो जशी काही डेट मॅनेज होते तसं होतं. आणि मला मोठे सर खूप आधीपासून सांगायचे की तू हा जॉनर तू करतोसच, पण त्यांचीही अशी खूप आधीपासून इच्छा आहे की मला नेहमी म्हणायचे की तू वेगळं काहीतरी कर, तू वेगळंही ट्राय कर, तू केलं पाहिजेस, तू करू शकतोस. सो सगळ्याच गोष्टींचे प्रयत्न सुरू असतात त्याच्यामुळे. पण मी एवढं 100% सांगेन की मी इतका मिस करत असतो की जेव्हा कधी हास्य जत्रेतून कॉल येतो आणि असं होतं की अरे डेट आहे का, आणि जर मॅनेज नाही झाली, आता लास्ट मंथ असं झालं 2दा की प्रयोगांमुळे नाही झाली मॅनेज डेट, मी तुला सांगू नाही शकत, मला गिल्ट येतं
की अरे यार माझ्याकडून असं का होतंय. कारण इतकं वाईट वाटतं ना, कारण जेव्हा कधी तिथे जाणार असतो, मी आता 4 दिवसाआधीच शूट करून आलोय हास्य जत्रेचं, आणि मला खूप मजा येते मी जेव्हा कधी त्या सेटवर जातो. आणि तो धुमाकूळ असतो. एक तर आमची ती सिरीज असते शिवाली हे खरं आहे का, आणि समीर दादा, शिवाली, मी, आम्ही खूप मजा करतो. ते रिहर्सल्स असू दे, मुळात ना तो फॉर्मॅट आहे ना, तो काइंड ऑफ नाटकासारखाच आहे. कारण तुम्हाला रिहर्सल प्रॉपर करायची असते एक दिवस, दुसऱ्या दिवशी ही शूट सुरू होईपर्यंत तुम्ही रिहर्सल करत असता, आणि मग त्याच्यात इम्प्रोवाइज्ड वाक्य सरांनी दिलेली असतात, जी पण तुम्हाला कधी कधी तुम्हालाही स्पॉन्टेनियसली काहीतरी सुचतं, आणि मग ते तुम्हाला तिथे घ्यावंसं वाटतं. पण या सगळ्या गोष्टी कॅरेक्टरला धरून, आणि कॅमेराज तुम्हाला कॅच करणार असतात, आणि तुम्ही त्या स्टेजवर बागडत असता. सो हा फॉर्मॅट करणं, काय म्हणतो आपण, ही मेजवानी असते, आणि तुम्हाला ती सतत घ्यावीशी वाटत असते, की आता कधी एकदा मला डेट ॲडजस्ट होते, किंवा तिकडून मला कॉल येतोय की येस आपण करूया, आणि मी जातोय. सो ही धावपळ असते. आय नो की मला पण स्वतःला असं वाटतं की यार जास्त झालं पाहिजे, लेट्स सी कसं काय वर्कआउट होईल. पण आता तरी मी कमी असतो, आणि पण जेव्हा कधी असतो तेव्हा मला, आणि अगेन ही पण एक गोष्ट आहे की सगळी टीम हास्य जत्रेची मला कधीच असं वाटू देत नाहीत. म्हणजे मी तुला सांगतो ना की मला प्रसाद सर असतील, सई मॅम असतील, कित्येक वेळा त्यांच्या कमेंट्समध्ये देखील सांगतात की असं कधीच होत नाही की तू नाही आहेस असं इथला कोणताही ऍक्टर किंवा कोणीही इथे जाणवून देतं. तुझा उल्लेख असतो कधीतरी कुठल्या तरी स्किटमध्ये किंवा काहीतरी असतं. सो ही पण माझ्यासाठी काय म्हणूया सोने पे सुहागा असल्यासारखं आहे की मी जरी तिथे नसलो प्रॅक्टिकली तरी पण माझा काय म्हणतो माझं नाव घेतलं जातं किंवा माझ्याबद्दल काहीतरी बोललं जातं. आणि त्यांच्या पार्टीज असू देत, हास्य जत्रेच्या आमच्या पार्टीज होतात आणि न चुकता ते लोक बोलवतात. सो ती एक फॅमिली आहे आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल की मी त्याचा एक भाग आहे जो कायम राहील. क्या बात आहे. आणि मला सांग ह्या सगळ्या सिरीज मध्ये आता शिवाली हे खरं आहे का, कित्येक वेळेला असं होतं की काही पंचेस असतात ते आता पर्सनल थोडेसे होतात, किंवा मला आठवतं तुझ्या कल्याणच्या नाटकाच्या शिबिरावरती किंवा असे सगळे हे तू कसं घेतो की कसे स्पॉन्टेनियसली घेतोस की तुला असं वाटतं काही अशी खंत वाटते कसं असतं? नाही मी तुला सांगू का, जर मी पर्सनली किंवा खंत वाटून घेत राहिलो ना तर त्याची ऑडियन्सला मजाच येणार नाही. सो तुम्हाला ते स्पोर्टिंगलीच घ्यायचे असतात. आणि मला ही गोष्ट माहिती आहे की मला हर्ट होणार नाही, कारण तिथला प्रत्येक ऍक्टर बद्दल आपल्याला माहित असतं किंवा त्यांच्या बरोबरचा एक रॅपो असतो. म्हणजे समीर दादा हे लिहून आणतो पंचेस, पण मला कधीच असं होत नाही की अरे यार तू असं का लिहिलंय किंवा असं हे डिस्कशनच होत नाही मुळात. इतक्या त्या गोष्टी आता काय म्हणतो आपण अंडरस्टँडिंग आहे तेवढं किंवा ओव्हरऑलच सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे. आणि सर ना कायम असं म्हणतात की गोस्वामी सर की माझ्या तोंडी पण 2 वाक्य दिली पाहिजे आणि सर ऍड करतात की नाही याचा, कारण त्यांचं असं म्हणणं असतं की तुझा रिव्हर्ट बॅक ऑडियन्स जास्त एन्जॉय करणार अगेन. सो त्यांचं वाक्य काय असतं की ऑडियन्स जास्त एन्जॉय करणार. त्यांना माहिती आहे रे, तो एवढ्या मोठ्या शोचे डिरेक्टर आहेत, त्यांना माहित असतं की ऑडियन्स काय एन्जॉय करणार आहे, कसं एन्जॉय करणार आहे. आणि राहिला भाग शिबिरांचा वगैरे, तर मी यावर्षी खरंच जर मी घेतलं तर मी समीर दादाला बोलवणार आहे एका लेक्चरला की तू येच आणि तुला असंच पाहिजे, तू जर एवढे पंचेस घेत होत. कारण की कमालीचा मला वाटतं मागच्या वर्षीचा पंच असेल हा कदाचित, पण तो अजूनही माझ्या डोक्यामध्ये आहे. 2 वर्ष झाली या गोष्टीला. हा मी लास्ट इयर तर मी सिरियल करत होतो अख्खी वर्ष, सहकुटुंब सहपरिवार. सो तो पण एक वेगळा चॅप्टर होता. पण मी त्याच्या आधीच्या वर्षी घेतली होती शिबिरं. पण आता तू म्हणतोयस तसं बघ अजूनही लक्षात आहे. सो ते एवढं डोक्यात बसलंय, कारण ते हल्लीपर्यंत त्यांचं असं म्हणणं आहे की नाही. पण खूप छान वाटतं. आणि फ्रँकली स्पीकिंग मला त्या गोष्टीची खंत नाही वाटत, कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनाही माहिती आहे सगळ्या ऍक्टर्सना की हा फक्त विनोद आहे. आणि मला स्वतःला लहान मुलांबरोबर काम करायला फार आवडतं. म्हणजे मी स्वतः बालनाट्यांमधून आल्यामुळे ना मला ही गोष्ट माहितीये की तुमच्यावर ते संस्कार नको म्हणूया, खूप मोठा शब्द झाला, पण त्या गोष्टी लहान वयात जाणीव करून देणं. आणि तुला सांगू का, हा अनुभव आहे हा अगेन
हे काही तू ठरवून येत नाहीस की आता मला लहान मुलांना शिकायचं आणि लहान मुलांना कसं शिकवायचं हे मला माहिती आहे, असं नसतं. मी पण शिकत गेलो की लहान मुलं कसे डील करतात. माझं असं स्ट्रेट म्हणणं आहे की मी जेवढ्या लहान मुलांबरोबर, आता यावर्षी पण मला ठाण्यात एका वर्कशॉपसाठी बोलवलंय एका ग्रुपने की तू आमच्याकडे येऊन एक दिवस घे. मला जायला का आवडतं, कारण माझं स्ट्रेट असं म्हणणं आहे की लहान मुलं आपल्या वयापेक्षा म्हणजे आमच्या वयापेक्षा जास्त स्पॉन्टेनियस असतात, जास्त हुशार असतात. म्हणजे इतकी कमाल कामं करतात ना ते, इतकी कमाल कामं. मी एक नाटक बसवलं होतं 8 मुलांचं, प्रत्येकाचं कॅरेक्टर वेगळं होतं. एक आई होतं, आईचं कॅरेक्टर करायची, एक बाबांचं कॅरेक्टर करायचा, एक लहान भाऊ, एक मोठी बहीण आणि एक तांत्रिक होता, एक चिटकीण होती आणि एक डॉक्टर होती जी नमाताईची भाची आहे, सख्खी नम्रता संभेरावची. आणि आणखीन एक जण मैत्रीण होती एक. हे सगळे जण तू नाटक बघितल्यानंतर मला प्रत्येक जण येऊन हेच सांगायचं. म्हणजे विजय काकांनी देखील नाटक बघितलं होतं एका कॉम्पिटिशनला, ते जज होते तिथे, विजय गोखलेंनी. तर ते मला म्हणाले होते, अरे याचे प्रयोग होऊ शकतात, इतकं प्रोफेशनल कामं करतात सगळे. आणि ना म्हणून मला मजा येते, कारण मला असं वाटतं की लहान मुलांना तुम्ही जर प्रिपेअर केलं ना, माझी खंत आहे की आपल्याकडे काही संस्था आहेत किंवा काही ठिकाणं आहेत, तर मला असं वाटतं, मी काही गोष्टी अशा बघितल्या की लहान मुलांना ना असं ट्रीट केलं जातं की हा इथून इथे चालत जा, हा आता हे वाक्य बोल, हा आता इथून इथे जाऊन बस. त्यांना कारणं नाही सांगितली जात. किंवा अजून मी लहान मुलंच नाही, मी मोठ्यांच्या एकांकिकांबद्दलही सांगू शकतो तुला. मी असंही काही बघितले जण की हा आता इथून इथे जाणं, याला नाटक बसवणं नाही म्हणत. म्हणजे तुला तिथे का जावंसं वाटतंय, मग तुला वाटतंय का जावंसं, नाही वाटत आहे का, मग का नाही वाटत आहे, त्याचं कारण विचारा. किंवा तुम्ही जर त्याला सांगताय ते करायला, तर त्याचं कारण सांगा ना त्याला. आणि मुलं जास्त समजून घेतात. मी इम्प्रोव्हायझेशन्स घेतलेत श्रेयस, लहान लहान मुलांचे 15-20 मिनिटं इम्प्रोव्हाइज करतात मुलं. काय एक वाक्य स्क्रिप्ट लिहून दिलेली नसते. 15-20 मिनिटं मुलं इम्प्रोव्हाइज करतात आणि चांगलं इम्प्रोव्हाइज करतात, कॅरेक्टर न सोडता इम्प्रोव्हाइज करतात. तुमच्या घरात आई बाबा कसे भांडतात हे सांगितल्यावर जे उभं राहून करतात ना, ते खूप आपल्याला विनोदी वाटते ही गोष्ट की हा आई बाबांची भांडणं ऐकून इथे काय म्हणतो आपण चव्हाट्यावर मांडतायत असं आपण म्हणू शकतो. नाही, तुम्ही हे बघा की त्यांचं ऑब्झर्वेशन किती स्ट्रॉंग असेल. आणि ऍक्टर म्हणून तुम्ही काय शिकले असता इथपर्यंत, म्हणजे आजपर्यंत मी काय शिकलोय की तुम्हाला कॅरेक्टर्स कुठे सापडतात, तुमच्या ऑब्झर्वेशन मधून. एक तुमच्या वाचनातून, दुसरं तुम्ही काय ऑब्झर्व करता त्याच्यातून. आज मी ट्रेननी प्रवास करणार असेल तर ट्रेनमध्ये मला जर 10 लोक माझ्या आजूबाजूला दिसत आहेत, तर ती 10 किती वेगळ्या प्रकारची लोक आहेत, त्यांचं वॉक कसं आहे, त्यांचं बोलणं कसं आहे, प्रत्येकाच्या बोलण्याचा स्पीड वेगळा आहे, काहींच्या काही सवयी वेगळ्या आहेत. काही जण असतात जे ऑफबीट शिंकतात, काहीतरी इथपासूनची सुरुवात असते. किंवा काही जण असतात जी प्रत्येक इतकी डेड बघणारी देखील लोक असतात माहितीये, की त्यांना काही पडलेलंच नसतं, तू त्यांना कितीही हसव ते असेच असतात, मख्ख चेहऱ्याचे. सो असे सगळी लोक जर तुम्ही त्यांना लहान वयातच दाखवायला लागलात किंवा त्यांना ते अनुभव सांगायला लागलात, ते इतक्या पटकन ग्रॅप करतात ना. आणि ही प्रोसेस खूप इंटरेस्टिंग वाटते मला. म्हणजे असाही एक मुलगा होता माझ्याकडे आहे, म्हणजे की जो 10-1 वर्षाचा असेल आणि त्याच्याकडे प्रॉपर सेन्स ऑफ ह्युमर आहे. म्हणजे तो तुला बकायदा हसवू शकतो. मी त्याला काहीही न सांगता तू त्याला काही स्क्रिप्ट न लिहून देता, हा ह्युमर आहे त्याच्याकडे इनबिल्ट. माझ्या नाटकातले 10 पण जर मी त्याला सांगितले असतील किंवा तो परफॉर्म करत असेल, तर त्यातले 5च मी त्याला सांगितलेले होते, 5 त्याचे स्वतःचे होते. सो ही गोष्ट एका 10 वर्षाच्या मुलामध्ये असते आणि त्यातून तुम्हालाही काहीतरी शिकायला मिळतं. सो मी ती प्रोसेस ना दोन्ही साईडनी एन्जॉय करतो. आणि म्हणून मला शिबिरं घ्यायला जास्त आवडतं, की मी फक्त शिकवत नाही, मी त्यांच्याकडून शिकतो खूप. सो त्याच्यामुळे मला मजा येते जास्त. आणि मला असं वाटतं की जसं आपण म्हणतो ना की त्या वयामध्ये शेवटी एका दगडाला आपण कोरीव काम करून त्याला एक आकार देऊ शकतो, कारण की तो खूप नाईव्ह असतो आणि त्याला त्या वयामध्ये कोणतेही बॅगेजेस नसतात. आज फॉर एक्झाम्पल आपण प्रत्येक जण एक कुठे ना कुठेतरी कसलं ना कसलं तरी बॅगेज घेऊन फिरत असतो, आपल्या पर्सनॅलिटीचं, फॅमिलीचं, कल्चरचं. एवढे वर्ष एक कंडिशनिंग झालेलं असतं, ते त्यांच्यावर कदाचित झालेलं नसतं. आपण पटकन ऑफेंड होतो, आपण पटकन ऑकवर्ड होतो. करेक्ट. ते होत नाहीत. आणि काय म्हणूया आपण, आता तू म्हणालाच आहेस तर की त्यांच्या दगडाला शेप करता करता आपल्या दगडाला एक जो उगाचचा माज आलाय ना, तो पण हळूहळू उतरायला लागतो. आपण जे स्वतःला दगड म्हणून कुठेतरी बसवलं असतं,
कारण आपल्याकडे दगडांना खूप वेगळी प्रतिमा दिली जाते पटकन, तर ती गरजेची नाहीये. किंवा तिथून थोडस स्वतःकडे नॉर्मल दगड म्हणून बघणं पण गरजेचं असतं, मला वाटतं या सगळ्यांना. आपण आता जस्ट बोललो की कार्यशाळेबद्दल, वर्कशॉप्स बद्दल, या लहान मुलांबद्दल, राईट? आत्ताच्या जनरेशन बद्दल तुला काय वाटतं जेव्हा तू त्यांच्याशी इतक्या क्लोजली काम करतोस? अरे ते खूप पुढे आहेत यार. हे प्रत्येक जनरेशनला वाटतं माझ्या मते. माझे आई बाबा माझ्या जनरेशनच्या हेच म्हणायचे की आजची जनरेशन खूप पुढे. आता आपल्याला असं वाटतं, मला काही अजून माझं लग्न नाही झालेलं किंवा मला स्वतःचं आपत्य नाही आहे, पण मी ही जी काही लहान मुलं बघतो किंवा आपल्या जस्ट आधीच्या जनरेशनला जरी गेलो ना, तरी मला असं वाटायला लागतं. म्हणजे मी जेव्हा डिरेक्ट करत होतो माझ्या कॉलेजला, तेव्हा जी मुलं 11वीत आली त्यांच्याबद्दलही मला असं वाटायचं की अरे हे थोडे आपल्यापेक्षा फास्ट आहेत की काय. सो हे जे काय म्हणतो आपण जेनझी, हे जे जनरेशन आहे किंवा आता आय गेस अल्फा असं काहीतरी आहे, मलाही रिसेंटच हे नॉलेज झालंय, ज्ञात झालंय. कारण हास्य जत्रेत आता माझं जेव्हा शूट होतं तेव्हा एक स्किट असं झालं की जे अबाउट जेन्झीज होतं. आणि असेही विषय, म्हणून मी म्हटलं ना तुला की हास्य जत्रा हा फॉर्मॅट जरी तुम्ही विनोदी म्हणाला तरी त्याच्यात खूप गोष्टी, सादर करण्याची पद्धत विनोदी आहे पण त्याच्यात खूप गोष्टी असतात ज्या इंटेन्स किंवा सोशली ऍक्टिव्ह असणाऱ्या गोष्टी असतात. सो त्याच्यात हा मुद्दा त्यांनी कुठेतरी काढला की जेनझी किंवा त्याच्यानंतरच्या जनरेशन ज्या आल्या आहेत त्यांच्या काही टर्म्स आहेत. सो त्या टर्म्समुळे किंवा म्हणजे ना खरं तर काय म्हणूया आपण, प्रत्येक जनरेशनला ना त्यांनी कितीही नावं ठेवली ना की ही जनरेशन आता वाया गेली हे आता आहे, तरी त्यांना त्याचं अट्रॅक्शन असतं. करेक्ट. म्हणजे मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या लहानपणी जेव्हा मोबाईल पहिल्यांदा घरात आला बाबांचा किंवा आईचा, तेव्हा मला कधीच वाटलं नव्हतं की तेव्हा आपल्याला अट्रॅक्शन असायचं. बेसिकली मला असं व्हायचं की मला कधी हा मोबाईल मिळतोय हातात आणि मी कधी याच्यातलं काही चेक करतोय, मला मोबाईल कधी वापरायला मिळतो. मग माझ्या 10वीत मला सांगितलं की आता तुला मोबाईल मिळेल, तू जर एवढे टक्के मिळवलेस तर वगैरे, मग त्याच्यासाठीही तुम्हाला एवढी खिंड लढवावी लागते वगैरे. मग एक आयुष्यात मग आयुष्यात एक फोन येतो, मग एक काळ असा येतो जिथे तुम्ही स्वतःचे फोन घेता आणि मग कुठेतरी असंही होतं की तुम्हीही तुमच्या आईबाबांना फोन घेऊन देता. सो तो काळ माझ्या आयुष्यात रिसेंटली आला की माझ्या आईबाबांना फोन घेऊन दिला आणि मला एक्झॅक्ट उलटं वाटायला लागलं रे सगळं. की आता मी जेव्हा कधी घरी जातो तेव्हा, म्हणजे मी तुला सांगू नाही शकत, माझ्या काही ओळखीचे लोक आहेत ज्यांच्या आईबाबांना तर मी रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत फोनवर बघितलं. म्हणजे जी गोष्ट मी करायचो की पुस्तकात किंवा चादरीत आपण जे रात्री फोन ऑन करून काहीतरी बघतोय, फिल्म बघतोय किंवा अजून काहीतरी करतोय, ते आता जर तुला तुझ्या आधीची जनरेशन बघायला मिळतेय. आणि त्याच्यामुळे ना इतकं आता हे अट्रॅक्शन का आहे, कारण तुला कळतंय की ही गोष्ट कुठेतरी फास्ट आहे. तुझे मेसेज जाणं फास्ट झालंय, तुझं कोऑर्डिनेशन फास्ट झालंय, तुझं एकमेकांना तू काय करतोयस हे कळणं फास्ट झालंय. मग ते व्हिडिओ कॉल असू दे, इंस्टाग्राम रील्स असू दे, सगळ्या गोष्टी असू दे. बरं, इंस्टाग्राम रील्स हा एक वेगळा विषय आहे रे, जग एक वेगळं. हा, आणि खूप चांगलं चाललंय. म्हणजे कोविडमध्ये आय गेस जसा हास्य जत्रेला फायदा झाला तसं त्या रील्स जे कोण बनवत होते त्यांनाही एक वेगळा फायदा झालाय असं मला वाटतं. म्हणजे कारण इतकं वेगळं जग त्यांनी एक क्रिएट केलं. तर या सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट, म्हणजे तू आधी मला असं वाटायचं की एकांकिका हुनही कमी वेळात काही बसू शकतं मेसेज देण्यासाठी किंवा एक एंटरटेनमेंटचा फॅक्टर म्हणून, तर ती शॉर्ट फिल्म, याच्या खाली मी काहीच बघितलं नव्हतं. पण रील हा नेक्स्ट लेवल काहीतरी एक पॅटर्न तयार झालाय रे. म्हणजे तू 30 सेकंदात किंवा 1 मिनिटात अशी काहीतरी गोष्ट समोरच्यापर्यंत पोहोचवू शकतोस की जी तू इमॅजिनच केली नव्हतीस. आणि या सगळ्याचं अट्रॅक्शन आपल्या आधीच्या जनरेशनला व्हायला लागलंय. आणि ही जी पुढची जनरेशन आहे ती इतकी फास्ट झाली आहे याच्यामुळे, तर कधी कधी भीती पण वाटते की बापरे, यांच्या टर्म्स खूप बदलत चालले आहेत, यांची मेंटॅलिटी खूप बदलत चालली आहे. बरं, ह्याच्यात खूप मोठा विषय कारण याच्यात खूप गोष्टी ऍड ऑन होत जातात. म्हणजे कल्चर असू दे किंवा काय म्हणतो आपण, पद्धती असू दे, राहण्याची पद्धत असू दे आपली, आपण किती वेस्टर्न कल्चर अडॅप्ट करायचं झालं तरी काही गोष्टी मध्ये मध्ये येतच राहतात या सगळ्याच्या. पण ना माझ्या मते या सगळ्या गोष्टी आपल्याकडे हळूहळू छान प्रकारे ऍक्सेप्ट केल्या गेल्या पाहिजेत. कारण मला असं वाटतं ना, याच्यातूनच तू काय म्हणतो आपण, इंडिपेंडन्स असू दे किंवा एक स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट असू दे, या गोष्टी ना हळूहळू डेव्हलप व्हायला लागल्या आहेत. म्हणजे मी म्हणत नाही की, पण अजूनही ना काही भागांमध्ये
स्त्री पुरुष हा मतभेद असू दे किंवा कुठलाही म्हणजे तृतीयपंथींना वेगळं करण्याचा हे असू दे किंवा कुठल्याही गोष्टीकडे एक टिपिकल विचित्र पद्धतीने बघणं जे आधीपासून होत आलंय, ती गोष्ट हळूहळू या सगळ्या जनरेशननी ना हळूहळू त्यांच्या टर्म्सनी हळूहळू बदलायला घेतली असं मला वाटतं. म्हणजे काही निगेटिव्ह असतील, मी म्हणत नाही सगळे पॉझिटिव्ह, पण बरेचसे पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे मला असंही वाटतं खूप वेळा की आपल्याकडे LGBTQ हा एवढा मोठा विषय आहे पण नाही ऍक्सेप्ट केला जाते अजूनही गव्हर्नमेंटकडून. म्हणजे याच्यात काय आपण रिक्वेस्ट करणं किंवा हा काही आरोप करणं हा मुद्दा नाही आहे, पण या सगळ्या गोष्टी आपल्याकडे होणं गरजेचं आहे. किंवा त्या विषयावरच्या मुद्दा काय आहे की त्या विषयावरच्या फिल्म, सिरीज, नाटकं येत आहेत आता, त्याच्यातही असे विषय मांडले जातात. याचं कारणच ते आहे की तुम्ही हळूहळू स्वतःला वास्ट करताय. ही जनरेशन खूप वास्ट आहे रे. म्हणजे आपण ना इतकंच जग बघत होतो, ही हळूहळू आपल्या पुढची जनरेशन एक जनरेशन हळूहळू सगळं मोठं करत बघत चालली आहे. आणि ज्याचे पॉझिटिव्ह आहेत, तुम्हाला जाणवतं की ते ज्या प्रकारे जगाकडे बघतायत तशा प्रकारे काही बाबतींमध्ये बघण्याची गरज आहे खरंच लोकांना. सो त्या जनरेशन कडून ही गोष्ट घेतली पाहिजे की लोक म्हणतात की आपण काय म्हणतो, आपण आधीची जनरेशन ही पुढच्या जनरेशनला नावं ठेवतच. जेनझीज म्हटलं की त्यांना पण असं वाटतं की हे शिवे दिल्यासारखं का बोलतात आपल्याला की यू आर जेनझीज किंवा यू आर अल्फाज वगैरे. पण मला असं वाटतं की ते कितीही काही असलं तरी पण त्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत आपण. नाही, आणि परवाच मी इंस्टाग्राम वरती बघत होतो की नवीन कॉन्सेप्ट आले ते बेंच मार्किंग. म्हणजे तुला एक पार्टनर असणार पण एक पार्टनर स्टँड बाय वरती. आणि मला असं झालं की हे कमाल आहे, हे छान आहे. म्हणजे फ्रेंड्स विथ बेनिफिट्स पर्यंत वगैरे मला माहिती. अरे बापरे, काही टर्म्स आहेत ना ज्या काय म्हणतो आपण, हे कसं आहे माहितीये का, अरे यार त्या काय म्हणतो आपण, स्वतःच ठेवायचं झाकून नाही म्हणता येत आपण, पण ना हे सगळं ना ऐकायला तुला खूप छान वाटतं. पण हे मला नाही वाटत म्हणजे असं प्रॅक्टिकली. एक्झॅक्टली. आणि काय आहे की याला काही कारणं आहेत की तुम्ही तुमच्या कल्चरमध्ये किंवा तुम्ही ओव्हरऑलच सगळ्या गोष्टींमध्ये इतकं स्वतःला साचेबद्ध पद्धतीने बसवलंय ना की हा हे असं असतं तर हे असंच असतं. तुम्हाला या सगळ्या गोष्टी ऐकायला खूप छान वाटतात की आई शपथ हे काहीतरी वेगळं आहे. छान वाटतात म्हणण्यापेक्षा नवीन वाटतं की अरे हे काहीतरी वेगळं आहे. पण तुम्हाला माहित नाहीये की तुम्ही त्या गोष्टी तेवढ्या यांनी ऍक्सेप्ट. म्हणून मी म्हटलं की त्या जनरेशन कडे तेवढं वास्ट बघण्याची जगाकडे काय म्हणूया आपण, ती लिबर्टी त्यांना मिळाली आहे, त्यांनी घेतली आहे कुठेतरी. आणि त्या गोष्टी हळूहळू त्या तशा वास्ट पद्धतीने बघतायत. सो तुमच्याकडे आता याच्यात मी कॅटेगराईज नाही करणार की प्रत्येकाचा हा स्वतःचा मुद्दा आहे. असं म्हणायला गेलं तर कोणी देव मानायचा कोणी देव मानायचा नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी इरफान खानचा एक इंटरव्ह्यू बघितला होता, त्यातलं मला वाक्य फार आवडलं होतं की मी देवाबद्दल काय विचार किंवा मला माझ्या देवाशी काय बोलायचंय, मला त्याच्याबद्दल काय वाटतं, हा माझ्यातला आणि देवात मधला हे ते संभाषण आहे. मला इतरांशी ते बोलायचं नाही, डिस्कसही करायचं नाही आणि कोणी मला सांगूही नाही की ते कसं असावं. हा माझा पर्सनल मुद्दा आहे. सो अगेन हा पण मुद्दा असाच आहे की प्रत्येकाचं एक पर्सनल ओपिनियन असू शकतं की नाही हा हे असं नसलं पाहिजे, हे असं असलं पाहिजे. मुद्दा हा आहे की त्यातल्या ज्या गोष्टी तुमच्या ओव्हरऑल समाजाच्या हितात असणार आहेत त्या गोष्टी प्लीज लोकांनी लवकरात लवकर ऍक्सेप्ट केल्या पाहिजेत. इव्हन आपल्या गव्हर्नमेंटने देखील हळूहळू या गोष्टी ऍक्सेप्ट. आय नो की हा काय आपला मुद्दा नाहीये, पण मला कायम असं वाटतं की LGBTQ असेल किंवा तत्सम काही विषय असतील जे पण कारण आपल्याकडे ना आता या गोष्टी खूप वास्ट लेवलला फिल्म, नाटक, सिरीज जे काही असेल हे शेवटी आपण काय म्हणतो, फक्त मनोरंजनाचं माध्यम नाही म्हणत, समाज प्रबोधनाचं माध्यमही म्हणतो आपण. सो जर त्या सगळ्या माध्यमांमधून अशा सगळ्या गोष्टी जर एवढ्या छान प्रकारे मांडल्या जात आहेत याचा अर्थ त्या प्रकारची लोक आपल्याकडे आहेत आणि आपण त्यांना ऍक्सेप्ट केलं पाहिजे. जेव्हा मी एखाद्या कार्यक्रमाला जातो, मी कित्येक कार्यक्रम अटेंड केलेत असे की जिथे अँकर एखादं तृतीयपंथी कोणीतरी होतं. आमच्याकडे लास्ट इयर एक एकांकिका बघितली मी, इंटर कॉलेज एकांकिका, ज्याच्यात एक लोकल पार्लर म्हणून एकांकिका होती आणि त्याचा विषयच हा होता जो खरा किस्सा आहे, पेपरमध्ये देखील आला होता की एका तृतीयपंथी व्यक्तीने लोकल ट्रेनमध्ये पार्लर सुरू केलं, वॉकिंग पार्लर.
तू स्टेशनला चढणार, कारण माहितीये की सकाळी ज्या बायका कामावर जातात त्यांना स्वतःचा मेकअप या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. सो त्याच्यासाठी ते केलं. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट वाढतो ना रे. म्हणून म्हटलं की काही गोष्टी या, मग तू तृतीयपंथीच आहेस आणि हा सगळा हा स्ट्रगल तिचा दाखवलाच त्या एकांकिकेत त्या व्यक्तीचा, पण मग का गरजेचं आहे लोकांनी हे ऍक्सेप्ट करणं? तिलाही खूप स्ट्रगल करावा लागला. लोकांनी नाही ऍक्सेप्ट केलं की हे कसे मला मेकअप करणार, मग हे लोक कसे राहतात, कसं नाही. जग खूप पुढे चाललंय. आज आपल्याकडे कित्येक शिकलेले मोठ्या मोठ्या पोस्टवर असलेली देखील ही लोक आहेत, कला क्षेत्रात असलेली लोक आहेत, आणि मग याच्यात सगळीच लोक मोडतात LGBTQ मधली. मग सगळ्यांना आपण का नाही ऍक्सेप्ट केलं पाहिजे लिगली? आणि मला असं वाटतं की आपण जसं बोललो की हे ह्या जनरेशन्स मधनं आपण हे शिकतोय, हे ज्ञान आपलं वाढत चाललंय, आणि आय थिंक OTT प्लेज अ ह्यूज रोल. कारण की आधी जे सेन्सर आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला बरेच विषय आपल्यापर्यंत पोहोचत नव्हते. आय थिंक आज समज मी OTT बघितलं तर प्रत्येका वेब सिरीज मध्ये वेगवेगळ्या कल्चरची ओरिएंटेशनची लोक दाखवली जातात आणि कुठे काही बंधन नाही. आय थिंक दॅट इज अ ह्यूज मीडियम फॉर अवेअरनेस. येस, ऍब्सोल्युटली. आणि माझी ही खूप इच्छा आहे, म्हणजे हे पण वन ऑफ द रिझन्स आहे की मला या सगळ्या गोष्टी आय एम लाईक मला खूप आवडेल. म्हणजे माझे प्रयत्न चालूच आहेत की मला OTTवर काम करायचं आहे, मला वेगवेगळ्या विषयांच्या सिरीजमध्ये असू दे, फिल्म्स असू दे, अशा ठिकाणी काम करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की मला डिरेक्ट करायलाही आवडतं. माझी खूप इच्छा आहे की मला स्वतःला देखील काहीतरी डिरेक्ट करायचं आहे. आता एक शॉर्ट फिल्म आहे जी माझी ऑन फ्लोअर जाईल, पण जस्ट एक सुरुवात आहे, काही कॉन्सेप्ट डेव्हलप करून आणि स्वतःचं असं काहीतरी क्रिएट करणं. कारण तुला सांगू का, मी जेव्हा त्या लहान मुलांचं नुसतं नाटक बसवलेलं ना, हा एक वेगळा अनुभव देणारी गोष्ट आहे रे ही, की तुम्ही जेव्हा तुमचं काय म्हणतो आपण एक प्रॉडक्ट बसवता आणि ते जेव्हा तुमच्यासमोर परफॉर्म होतं ना, तर तुमचं ना बाळ असतं ते. सो ही एक खूप वेगळी ऍक्टर म्हणून तुम्ही परफॉर्म करता ना, तेव्हा माझ्या मते तुम्हाला ते फिलिंग कधीच नाही येऊ शकत. जेव्हा तुम्ही डिरेक्टर म्हणून बसवल्यानंतर ते काय परफॉर्म करताय ते तुम्ही समोर बसून जेव्हा बघता ना, तुम्ही जेवढ्या अभिमानाने असे हे झालेले असताना की हे मी बसवले किंवा ही माझी मुलं आहेत, हे आता असं काहीतरी परफॉर्म करतायत की जे मला खूप सुखावून जाते. सो ती गोष्ट, स्वतःचं प्रॉडक्ट हे स्वतःचं बाळ असल्यासारखं असतं आणि ते जेव्हा काहीतरी छान तुम्हाला दिसतं ना, सो आय रिअली विश की, आणि मग त्यातून काहीतरी समाज प्रबोधन पण व्हावं. हे खूप टिपिकल वाटत असेल, पण मला मोठे सरांचं वाक्य आहे जे मला कायम लक्षात राहील की तुम्ही कलाकार आहात. मला लोक फार म्हणतात कधी कधी की सामाजिक गोष्टींवर नाही बोललं पाहिजे, पॉलिटिकल गोष्टींवर नाही बोललं पाहिजे. नाही, इस्पेशली जेव्हा तुम्ही कलाकार आहात, तुमची ही जबाबदारी आहे. नागरिक म्हणून आहेच, पण कलाकार म्हणून तुमची जबाबदारी आहे की तुम्ही या क्षेत्राला आणि या समाजाला तुमचं काहीतरी देणं लागतं. ऍब्सोल्युटली. आणि जे तुम्ही केलं पाहिजेत. इव्हन म्हणून मला ते पण वाक्य आवडतं की काही गोष्टी पटकन आपल्याकडे काय म्हणतो आपण चुकीच्या पद्धतीने घेतल्या जातात किंवा चुकीच्या काहीतरी इंटरप्रिट होतात आणि काही गोष्टी घडतात. आता मी कुठल्याच गोष्टीवर भाष्य नाही करत आहे, पण गोस्वामी सर एकदा बोलले होते की गौऱ्याचा एक स्किट होता गौरव मोरेचा, आणि त्याच्यात तो गोस्वामी सर मागून बोलत असतात आणि तो त्यांच्यावर आवाज चढवून बोलतो की तुम्ही गप्पाचा वगैरे वगैरे वगैरे. आणि ते स्किट झाल्यानंतर प्रसाद सरांना स्टेजवर बोलवलं होतं की प्लीज एक्सप्लेन की तुम्ही काय म्हणणं होतं तुमच्या स्किट. तर त्यांनी सांगितलं की कलाकार जेव्हा रंगमंचावर असतो तेव्हा तो राजा असतो, आणि तो जिथे परफॉर्म करत असेल त्या राज्याचा राजा किंवा त्या देशाचा राजा जरी समोर बसला असेल तरी तो प्रजा असतो तेव्हा. आणि राजा काय सादर करतोय हे त्याला प्रजा म्हणूनच बघायचं असतं. सो एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी जर तुमच्याकडे आहे कलाकार म्हणून, किंवा तुमच्यावर जर तुम्हाला एवढा रिस्पेक्ट मिळणार आहे, तर तुम्ही काहीतरी देणं लागतं. तुम्ही काहीतरी उथळ विचार करून किंवा वाटेल ते करून चालत नाही. ऍब्सोल्युटली. आय थिंक थँक्यू सो मच तुझ्या ह्या सगळ्या थॉट्स बद्दल. कारण की जसं मी म्हटलं, मला असं वाटतं की जसं तू आता ऍक्च्युली म्हणालास की कलाकार म्हणून तुमची एक रिस्पॉन्सिबिलिटी असते, आणि आय एम शुअर की आपलं ऑडियन्स सुद्धा बरंच काही घेणार आहे या कॉन्व्हर्सेशन्स मधून. बट बिफोर वी मूव्ह अहेड, मला तुला विचारायचं की ह्या पूर्ण प्रवासामध्ये आता आज तुझ्याकडे नाटक आहे, आज एक सिरियल आहे किंवा तू शॉर्ट फिल्म करतोय, पण उद्या एखादी सिरियल थांबल्यानंतर दुसरी सिरियल कधी मिळेल हे आपल्याला माहिती नसतं, किंवा दुसरं काम कधी मिळेल हे माहिती नसतं. अशा वेळेला इन्सिक्युरिटी येते का? येस, येते, ऍब्सोल्युटली येते. आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की
एकाच गोष्टीवर मी आता म्हटलं बघ म्हणून की मला डिरेक्टही करायला आवडेल किंवा मी आत्ताही मी काही वाचतोय आणि मी लिहिण्याचं माझ्या कॉन्सेप्ट मी स्वतः डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतोय. मला लिहायलाही आवडेल किंवा मला लिहायला आवडेल म्हणण्यापेक्षा मला शिकायचंय ती गोष्ट. सो जेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही एक क्षेत्र निवडले. माझं म्हणणं आहे की आपण जेव्हा मिडल क्लास फॅमिली बॅकग्राऊंड मधून येतो तेव्हा ऑलरेडी तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. त्यात तुम्ही रिस्क घेऊन अशा क्षेत्रात आलेले असता. त्याच्यामुळे तुम्हाला तो डिसिजन तुमच्या आईबाबांना प्रूव्ह करायचा असतो कुठेतरी किंवा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, तुमच्या घरच्यांना असू दे ज्यांनी तुम्हाला लहानपणापासून बघितलेलं असतं. सो आणि स्वतःला देखील प्रूव्ह करायचं असतं की मी काहीतरी चुकीचा डिसिजन नाही ना घेतलाय. सो तुम्ही फक्त एका गोष्टीवर फोकस ठेवून नाही येऊ शकत. तुम्ही प्रयत्न हाच केला पाहिजे की मला ही गोष्ट आवडते म्हणून मला हे. पण मग 2 गोष्टी करू शकता. एक तर तुम्ही काहीतरी बॅकअप ठेवा, मग तो जॉबचा असेल किंवा अजून कसला असेल, जे काही असेल. आणि जर तो जमत नसेल तर त्याच क्षेत्रात अरे इतक्या गोष्टी करू शकतो माणूस या क्षेत्रात. लोकांना असं वाटतं की आपल्याला लहानपणापासून ठरवून टाकलंय एकतर फेम या गोष्टीमुळे असेल, प्रसिद्धीमुळे, की नाही ऍक्टर झालं म्हणजेच सगळं काही झालं. असं नाहीये. इतकं बरं वाटतं जेव्हा आधी माझ्या मते नव्हतं मिळत एवढं, पण आता रायटर्स, डिरेक्टर्स, एडिटर्स असू दे किंवा अजून कोणी असू दे, आमच्या शो मध्ये पण इव्हन हास्यजत्रेत पण सरांनी मध्यंतरी एक असं काढलं होतं, काय म्हणा उपक्रम होता असं म्हणायला हरकत नाही, की प्रत्येक एपिसोड नंतर आमच्या इथे बॅक ऑफ द कॅमेरा जे लोक काम करतात त्यातल्या एकाला कोणाला तरी येऊन प्रत्येक एपिसोडला स्टेजवर येऊन त्यांना सन्मानित करायचं. विच मॅटर्स. कारण लोकांना माहीतच नसतं रे. मग लोक आपल्या मुलांना हेच सांगतात की तू काय व्हायचं, ऍक्टर व्हायचं का? प्रोडक्शन सांभाळ तू लाईट्स करू शकतोस. किती मोठी जबाबदारी आहे. इतकी मोठी मोठी नावं आहेत. लाईट ऑपरेट करणारी पण म्हणा किंवा लाईट डिझाईन करणारी म्हणा, सेट डिझाईन करणारं म्हणा, इतक्या मोठ्या मोठ्या लेवलला आज काम होत असतं. मराठी नाही, हिंदीमध्ये देखील, अजून लँग्वेजेस. तुम्ही वेगळी भाषा शिका, तुम्ही वेगळ्या भाषेत काम करू शकता. कित्येक अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे. सो या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला हेच क्षेत्र हवंय ना, तर माझ्या मते लोकांनी हे डोक्यात ठेवलं पाहिजे की मग मी काही करायला तयार असलं पाहिजे. माझ्या मित्राने एक खूप छान वाक्य सांगितलं होतं मला कॉलेजमध्ये असताना, की वेळ आली तर मी त्याचं ठरलं होतं की त्याला या क्षेत्रात काम करायचं. तर तो म्हणाला की वेळ आली ना तर मी स्पॉट दादांचं देखील काम करेन. आता याच्यात सेल्फ रिस्पेक्ट नाही घालवलाय ना. तो काय म्हणालाय की वेळ आली तर, याचा अर्थ ती लोक पण त्यांची कामं जेन्युइनली करतात आणि ती लोक पण या इंडस्ट्रीत काम एन्जॉय करतात. की हा मला हे काम चोख करायचंय आणि मी ते चोख करणार आहे. सो तुम्हाला हे ठरवलं असेल की मला याच क्षेत्रात काम करायचंय तर तुम्ही इतके फर्म असला पाहिजेत की मी इथे काहीही करेन, उद्या पडलं तर काहीही काम करेन मी. सो ही वृत्ती कुठेतरी आपल्याकडे आली पाहिजे. जे आपण म्हणतो ना की काही जणांनी ठरवलेलं असतं की नाही मी हे काम नाही करणार. ही वृत्ती आधी तुम्हाला सोडावी लागेल. म्हणून आम्हाला इंटर कॉलेजेटला ही सवय खूप चांगली लावली जाते की तुम्हाला पहिल्या वर्षी मोस्ट ऑफ द टाइम्स बॅकस्टेजच करायला लावतात. तुम्हाला जाणीव व्हावी की तुम्हाला स्ट्रगल आहे. सो आय गेस ते मॅटर करतं. ऍब्सोल्युटली. सो हा मेसेज तुम्हाला मिळाला असेलच की फक्त ऍक्टर होणं असं गरजेचं नाही. तुम्ही वेगवेगळ्या पहिलू या इंडस्ट्रीतले तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. सो तुम्हाला समज कधीही या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. आय थिंक दॅट इज गोइंग टू बी द बेस्ट वे टू क्लाइंब द लॅडर. आणि ह्या गप्पा अशाच आय होप चालू राहाव्यात. पण थोडंसं वेळेचाही आपल्याला बंद असल्यामुळे कदाचित आपण एका शेवटच्या सेगमेंटकडे जाऊया. सो आपण एक क्विक रॅपिड फायर घेणार आहोत. सो निमिष रेडी? नाही. ओके. समीर चौगुले की प्रसाद खांडेकर? रॅपिड फायर. समीर चौगुले. म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू प्रसाद खांडेकर, पण समीर चौगुले. डिरेक्शन की ऍक्टिंग? ऍक्टिंग. राईट नाव ऍक्टिंग. नाटक की सिरियल? नाटक आता करतोय. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? कोणाचं? तुझं. आई शपथ. रॅपिड फायर. लव्ह मॅरेज. ओके. मग सध्या कोणी आहे का? सो तुम्हाला चान्स आहे, डीएम करा कमेंट सेक्शन.
आई ग, सध्या कोण नाहीये याचं मी तुम्हाला खात्रीपूर्वक उत्तर देऊ शकतो, कारण खूप 4-5 वेळा आतापर्यंत जसं झालंय की लोक एक न्यूज क्रिएट करतात की निमिष कुलकर्णी आणि शिवाली परब डेट करतात वगैरे. एक रॅन्डम अचानक सकाळी उठून माझ्या काकाचे वगैरे मला मेसेज असतात, रे हे काय न्यूज आहे वगैरे. तर सुद्धा त्याचं काय उत्तर देणार. तर असं काही नाहीये. प्लीज लक्षात घ्या की आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही कॉलेजपासूनचे मित्र आहोत आणि खूप अमेझिंग बॉन्ड आहे आमच्या दोघांमध्ये. आणि जो आय गेस कामात तो रिफ्लेक्ट होतो कुठेतरी की आम्ही खूप लाईक आम्हाला खूप छान वाटतं. बेसिकली आम्ही असे मित्र आहोत ना एकमेकांचे की तिला काहीतरी वेगळं काम मिळालं तर मला इतका आनंद होईल आणि वाईस वर्सा, की आम्ही एकमेकांसाठी कायम चांगला विचार करणारे असे मित्र आहोत आणि त्याच्यामुळे खूप खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत एकमेकांमध्ये. पण असं काही नाहीये आमचं. सो काय नाहीये हे मी तुम्हाला 100% सांगेन. ओके, लास्ट आता हे ऍक्च्युअली रॅपिड फायर झालंच काही, पण ठीक आहे. पण ओके, निमिष एक माणूस म्हणून कसा आहे? निमिष एक माणूस म्हणून कसा आहे? निमिष एक माणूस म्हणून कसा आहे मी कसं सांगू यार श्रेयस. मला स्वतःलाच हा प्रश्न पडला आता तू विचारल्यानंतर. पण मला असं वाटतं की आता हे लोकांकडची उत्तरं मी थोडीशी समअप करेन आणि मला कसं व्हायला आवडेल ते मी तुला सांगेन. सो लोक असं म्हणतात की मी, जसं तूही म्हणालास आता, की मी खूप हंबल आहे वगैरे. आणि बेसिकली काय आहे की मला काय व्हायचंय तर मी ना काही पर्सनॅलिटीज बघतो आपण आणि त्यांच्याकडून काही काही गोष्टी आपल्याला अशा वाटतात की अरे यार ही घेण्यासारखी आहे. की ऍक्टर म्हणून कोणाचं तरी पॅशन घेण्यासारखं वाटतं, कोणाचं तरी ह्युमर घ्यावा असं वाटतो. सो मला असं वाटतं की मी ना फार इमोशन्सना कुरवाळत बसणारा माणूस नाहीये. मला रिसेंटली आमच्या नाटकातला ऍक्टर म्हणजे माझा को ऍक्टर आणि खूप मोठा ऍक्टर वैभव मांगले यांनी सांगितलंय की त्याचं हे ऑब्झर्वेशन आहे की मी खूप इमोशन्सना धरून बसणारा आणि कुरवाळत बसणारा ऍक्टर नाहीये. मला असं वाटतं की असं नाहीये, मी थोडासा आहे इमोशनल. म्हणजे फॉर दॅट मॅटर एखादी इमोशनल फिल्म बघून घळाघळा रडणारा माणूस इमोशनल असतो असं मला वाटतं. म्हणजे लोक हसतात कधी कधी, पण मी तोच सीन 50 वेळा बघूनही कधी कधी रडतो की अरे बापरे मला कसं. पण अगेन त्याचं हे ऑब्झर्वेशन आहे आणि जे काही बाबतीत खरंही असेल की मी इमोशन्सना कुरवाळत बसणार नाहीये. कारण ना मला माझ्या आयुष्यात आई बाबा सगळे नातेवाईक तर आहेतच, पण जो माझा सगळ्यात खास मित्र आहे ना विनायक म्हणून, जो हास्यचित्र रायटर पण आहे, तर त्याच्याकडून आमची 13-1 वर्षांची मैत्री आहे. तर त्याच्याबरोबर मी जास्त राहिल्यामुळे ना मला ओव्हरऑलच एक सवय लागली आहे की मला ना ह्युमर ही गोष्ट जास्त अट्रॅक्ट करायला लागली. सो तुमच्या आयुष्यातलं एखादं डिप्रेशन जरी असेल किंवा इमोशन्स खूप असतील, काहीतरी इंटेन्स जरी घडलं असेल, तरी त्याला पटकन हलकं कसं करायचं ही गोष्ट मला जास्त अट्रॅक्ट करते. सो ती गोष्ट मला आवडत असल्यामुळे ना मी ओव्हरऑलच खूप हलक्या फुलक्या वातावरणात, मला लोक आजूबाजूला असणं आवडतं. मी असा घरात एकटा बसून राहीन आणि मला माझी असे खूप लोक असतात ज्यांना त्यांची एक रूम दिली की ते एका कोझी वातावरणात आपापले खुश असतात, सुखी असतात. तर मला असं वाटतं मी तसं नाहीये की मी काही ओढून आणणार नाही कोणाला, पण मी स्वतः जाईन. मला 4 लोकांमध्ये असायला आवडतं. मला सतत काहीतरी इथून क्रिएटिव्ह बोलायला आवडतं. मग त्याच्यात काहीतरी टाइमपास मस्करी, पण जे काही मला माणसं आजूबाजूला आवडतात. मला ह्युमर हा प्रकार खूप आवडतो. फ्रेंड्स हा माझा फेवरेट शो आहे. याच्यावरून अंदाज येतोच की मला ती गोष्ट फार आवडते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला काही गोष्टींमध्ये शाहरुख खान खूप आवडतो की त्याची पर्सनॅलिटी म्हणून. काही बाबतीत रणबीर कपूर आवडतो. सो मी म्हटलं ना काही पर्सनॅलिटीज कडून आपण काही गोष्टी घेत असतो किंवा फॉर दॅट मॅटर आता आजूबाजूचेच ऍक्टर झाले तर मला वैभव दादा मधल्या बऱ्याचशा गोष्टी आवडतात. मला समीर चौगुले मधल्या बऱ्याचशा गोष्टी आवडतात. मला सचिन सरांमधल्या बऱ्याचशा गोष्टी आवडतात. तर मला ना या स्वतःच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करायला खूप आवडतात की हा हे जर आपल्याला चांगलं वाटतंय तर हे आपण केलं पाहिजे. अजून एक उदाहरण सांगेन मी, ओंकार भोजनेकडून मी एक गोष्ट शिकलो होतो की आम्ही एक नाटक बघितलं होतं की एकांकिका स्पर्धांना तेव्हापासून आम्ही ओळखतो. तर आम्ही ते बघायला गेलो होतो आणि ते संपल्यानंतर ना मी आणि माझा मित्र आम्ही खूप जजी होतो. सो आम्ही असे सांगायचो की आपण छुपे जज आहोत. याच झोनला आम्ही बोलायचो कॉन्फिडेंटली की नाही हे जरा ना अजून बेटर झालं असतं, हे एवढं चांगलं नव्हतं, हे थोडंसं यांनी अजून हे केलं पाहिजे, तिचं काम तर मला अजिबात नाही आवडलं वगैरे, तो बरा होता वगैरे असं. तर त्याला आम्ही म्हटलं की भोजने तुला काय वाटलं,
तो म्हणाला की हां त्या मुलीने मस्त केलं आणि तिचं ती जागा खूप आवडली मला आणि ना ओव्हरऑल लाईट्स खूप मस्त होते आणि तिथे ना तो जो इमोशनल सीन घडला ना त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट होता असं तो कॉन्टेंट म्हणून खूप छान होता. म्हटलं अच्छा ओके. आणि बस एवढंच. आय नो की हा अप्रोच ठेवणं खूप कठीण आहे पण माझ्या मते तुम्हाला कळू शकतं की या जे काही तुम्ही बघितलं त्याच्यात काही गोष्टी वाईट आहेत पण ऍटलिस्ट 4 लोकांमध्ये बोलताना चांगल्या गोष्टी बोला. तुमचा अप्रोचच बदलतो गोष्टीकडे बघण्याचा. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह घ्यायला लागता. समीर दादाकडून ही गोष्ट शिकलो मी की खुलके दिल से कौतुक करो. तुला वाटलं ना की अरे तू काय चोपलंस आज, काय भारी केलंस तू आज स्किट, गरजेचं आहे हे सांगणं समोरच्याला. कारण ना तुमची इतकीशी ती काय म्हणतो आपण रिॲक्शन असते किंवा कॉम्प्लिमेंट असते पण ती समोरच्या माणसाला इतकी मोटिवेट करते ना कधी कधी. तर ही गोष्ट आणि आपल्या इंडस्ट्रीत कमी आहे किंवा ओव्हरऑल कुठल्याही इंडस्ट्रीत कमी आहे कारण आपण सगळ्यांचे पाय खिचण्यातच मग्न असतो. सो तशा झोनला असताना त्या माणसाकडून मी ही गोष्ट खूप शिकलोय. सो काय म्हणूया आपण, मी लर्निंग प्रोसेसमध्ये अजून निमेश हा माणूस अजून लर्निंग प्रोसेसमध्ये आणि लेट्स होप की मी ट्राय करतो की मी जेवढा शांत काम आणि हंबल राहता येईल तेवढा राहण्याचा प्रयत्न करतो. क्या बात आहे. सो निमेश थँक्यू सो मच. आज तू वेळात वेळ काढून आलास आणि एवढे सगळे तुझे थॉट शेअर केलेस. येस. सो ऑन दॅट नोट आमच्याकडनं एक छोटंसं टोकन ऑफ लव्ह आहे तुझ्यासाठी. सो आमची मैत्रीण द केकवाली तिने स्पेशली होम बेक्ड हँडमेड केक्स तुझ्यासाठी केलेले आहेत. सो आय होप यू लाईक